दरम्यान गेल्या काळामध्ये मंत्रिपदासाठी कोट शिवलेल्या भरत गोगावलेंना यंदा मात्र मंत्रिमंडळामध्ये संधी मिळते। याच भरत गोगावलेंशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। बरोबर आहे, कारण जी चर्चा होती ती चर्चा आम्ही श्रद्धा आणि सबुरी बाळगली आणि त्याच्यामुळे आम्हाला हे मिळालं आणि तेव्हा मी समाधानी आहे आणि आज कोट घालून बाहेर पडले। सर, मंत्रिपदाची शपथ घेत आहे, कोणतं मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आहे? योगेश, पहिले ह्याला जायचं ना देवगिरीला। हां, चला, कोणतं मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आहे, काय सांगा? मंत्रिपद कुठलंही मिळू दे, त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू। आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पद देखील मिळावं अशी महेंद्र थोरवेंनी मागणी केली आहे। सगळ्यांचीच मागणी आहे, ऑल जनतेची मागणी आहे की रायगड जिल्ह्याला शिवसेनेचं पालकमंत्रीपद मिळावं आणि ते भरत शेठच्या रूपाने मिळेल अशी सगळ्यांना शाश्वती आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।